विरगाव ग्रामपंचायत कार्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक 31 मे 2025 सकाळी विरगाव ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मवीर आनंद दिघे संकुलाचे अध्यक्ष रावसाहेब जी वाकचौरे हे होते। विशेष उपस्थितीत जयवंत थोरात उपसरपंच, वाल्मिक शेठ देशमुख ग्रामपंचायत सदस्य, अशोक माळी, सयाजी टेमगिरे, बाळासाहेब मुळे माजी सरपंच, भाऊसाहेब वाकचौरे अगस्ती कारखान्याचे माजी संचालक, वर्षा नेहे ग्रामविकास अधिकारी, दत्ता गोरे, सुनील वाघ, अशोक राक्षे, सोमेश्वर देशमुख, रामदास असवले, भागवत कुमकर तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब तोरकड सर यांनी केलं। या प्रसंगी रामदास असवले, अनिल डोळस, बाळासाहेब मुळे यांनी प्रेरणादायी भाषण केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार हा 2 कर्तृत्ववान महिलांना देण्यात आला। सौ सविता भीमराव वरपे अविरत शिक्षण सेवेत कार्य सलग 12 वर्ष, डॉक्टर सौ पल्लवी लक्ष्मण फलके आनंदगड शिक्षण संस्थेत अविरत कार्य। या महिलांनी समाजात आपली सामाजिक बांधिलकी जपून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष निवड व प्रतिमा पूजनाने झाली। त्यानंतर सत्कार मूर्तींचा सत्कार व मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले। या कार्यक्रमाने गावात उत्साही वातावरण निर्माण झालं। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विरगाव गावात 250 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली बारव आजही उत्तम स्थितीत असून त्या स्थळी अहिल्यादेवींचे स्मारक उभारण्याचा मानस या कार्यक्रमात मांडण्यात आला। हा निर्णय गावच्या इतिहासाचा साक्षीदार ठरणारा असेल। अशा प्रेरणादायी उपक्रमामुळे गावात सामाजिक ऐक्य आणि महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। त्यानंतर कार्यक्रमाचे आभार हे विजय वाघ यांनी मानले। अहिल्याबाई होळकर यांनी काय कार्य केलेलं आहे, विशेष म्हणजे एक महत्त्वाची बाब असं आपल्याला सांगू इच्छितो, आपण सर्व भाग्यवान आहोत की आज ज्यांची जयंती आहे त्यांच्याच जिल्ह्याची, त्यांच्याच नावाचा जिल्हा आपला आहे आणि त्याच जिल्ह्याचे आपण सर्व नागरिक आहोत। हा एक अभिमानाची बाब या ठिकाणी आहे। अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरं बांधली, बारव बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, अनेक भुईकोट किल्ले बांधले। बारवेचं उदाहरण आपल्या गावातलंच आहे। जयंती निमित्ताने आज ग्रामपंचायतमध्ये जो काही सत्कार सोहळा, जयंती कार्यक्रम हा जो आयोजित केला आहे आणि खरोखर आज माझ्यासाठी खरोखर खूप आनंदाचा दिवस आहे की इतका मोठा सन्मान आज सर्वांनी, ग्रामस्थ प्लस या विरगावचे जे काही आपले सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष या आनंदगडच्या निमित्ताने या विरगावमध्ये जी काही शिक्षणाची गंगा आणली आहे आणि गावातील प्रत्येक संस्थेला, म्हणजे फक्त त्यांचीच नाही तर शिक्षण संस्था असणाऱ्या प्रत्येकाला त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य असतं। गावातील प्रत्येक समस्येला, प्रत्येक कोणत्याही प्रश्नाला उत्तर हे ज्यांच्याकडे असतं, अशा ह्या रावसाहेब वाकचौरे यांचा मी खरोखर मनापासून आभार मानते। आणि गावातील सर्वांनी या सन्मानासाठी मला योग्य मानलं त्याबद्दल मी आपणा सर्वांची ऋणी आहे। माझं कार्य खरं फक्त विद्यार्थी घडवणं हे छोटंसं कार्य आणि गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये असणारा सहभाग, आणि त्यासाठी मला इतका मोठा सन्मान तुम्ही दिला, मी आपणा सर्वांची खूप मोठी ऋणी आहे। आपल्या या गावाच्या, आपल्या शाळेच्या खूप मोठं योगदान हे रावसाहेब वाकचौरे सरांचं खूप मोठं योगदान आहे। त्या कोणताही कार्यक्रम असू द्या, अगदी गणपतीचा कार्यक्रम असू द्या, गॅदरिंग असू द्या, छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असू द्या, मी 2012 मध्ये जानेवारीमध्ये या शाळेमध्ये ज्यावेळेस रुजू झाले त्यावेळेस फक्त आमच्या शाळेच्या मूल्यांकनाचं कार्यक्रम 5 ते 6 वर्ष गेली चालू असायचा की अधिकारी येणारे, खुर्च्या पाहिजे, कम्प्युटर पाहिजे, ही लॅब पाहिजे, ती व्यवस्था पाहिजे। फक्त सरपंचांना फोन करायचा की अशी कमिटी येते आणि आम्हाला ही अडचण आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये आमचं काम झालेलं असायचं। असं 2017-18 पर्यंत चालू होतं। शाळेला कोणत्याही प्रकारची ग्रँट नाही आणि आम्ही काम करत होतो। कामाचं मोल आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रेमातून मिळत होतं। विरगाव सारखं गाव, त्यांच्यासारखी माणसं आणि
तुम्ही चांगले आहात म्हणून ते विद्यार्थी चांगले आहे आणि ते चांगले आहे म्हणून आज आम्हाला इथे मान मिळतोय, ही खूप अभिमानाची गोष्ट मला या ठिकाणची वाटते. की मी आजपर्यंत मुलांना ज्या वेळेस बोलते की तुम्ही चांगले आहात म्हणजे तुमचे पालक तुमच्यावर चांगले संस्कार करतात, तेवढे चांगले गुण तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून मला या गावाचा खूप अभिमान वाटतो आणि या गावातील सर्वांप्रती मी ऋणी आहे माझ्या या सन्मानासाठी. आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याच्या निमित्ताने जो काही हा सन्मान सोहळा केला, त्यांच्या कार्याचा जो काही उल्लेख आता सरांनी केला, तोरकड सरांनी, त्यातून आपल्याला कळालं की आपल्या गावाचं नाव हे गुगलवर गेलंय. म्हणजे सगळ्यांना माहीत होण्याचं कारण ह्या त्यांनी केलेला हा कार्याचा खूप मोठा प्रचंड असा विस्तार आहे. संगमनेरमध्ये असणारं राम मंदिर आहे, इथे बांधलेली बारव आहे, त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये बांधलेले जे काही गंगा घाट आहे, अशी खूप नावं, आपल्याला खूप मोठं कार्य आहे ज्याचा आढावा आज आपण घेत नाहीये. या निमित्ताने जर आपण तो घेतला आणि मला खरोखर एक चांगली प्रेरणा या निमित्ताने मिळाली की एक सन्मान मिळाल्यानंतर आपली आणखी जबाबदारी वाढते की आपण आणखी चांगलं कार्य केलं पाहिजे, आपल्याला प्रेरणा मिळते आणि याही पेक्षा चांगलं सामाजिक कार्य योगदान आपल्याकडून व्हावं अशी एक मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. निश्चितच आपल्या सर्वांची मी ऋणी आहे. माझ्या कामामध्ये मी कधीच कुत्राई करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ देत नाही. यापुढेही असाच मी काम करत राहील आणि ही जी प्रेरणा तुम्ही मला दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि माझे धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विरगावच्या प्रथम नागरिक प्रगती वागचौरे, नंतर उपसरपंच जयवंत थोरात साहेब, आनंदगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वागचौरे सर, बाळासाहेब मुळे साहेब, वागचौरे साहेब, वाघ साहेब आणि समस्त ग्रामस्थ व सर्व सदस्य. आज मला हा जो पुरस्कार मिळालाय अनपेक्षित पुरस्कार आहे तो, कारण काम असं विशेष काही म्हणता येणार नाही. फक्त सरांचा फोन आल्यानंतर किंवा ग्रामपंचायतमधून फोन आल्यानंतर की मॅडम तुम्हाला हे वृक्षारोपण करायला जमेल का, आणि माझं म्हणणं असं असतं की ज्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये मुलं येतात तर त्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरती सरांचा म्हणा किंवा माझा भर असतो. सर्वांगीण विकासामध्ये त्यांना संस्कार कसे दिले जातात आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर समाजाचं देणं लागतो म्हणजे कुठे वृक्षारोपण करायचंय, ग्राम स्वच्छता अभियान असेल, ब्लड डोनेशन असेल, कॅम्प असतील, तर ते कॅम्प आयोजित करण्यासाठीही मला बऱ्याच वेळा ग्रामपंचायतची मदत लागते. तर ती वेळोवेळी मदत ग्रामपंचायतकडून मिळालेली आहे. आणि सरांचं सांगायचं तर ते कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही. हो सर हे करायचंय, ठीक आहे मॅडम करून घ्या, सर आम्हाला थोडीशी ग्रामपंचायतची मदत लागेल, तुम्ही तिथे जा, तुम्हाला ती मदत होऊन जाईल. असं म्हणजे प्रत्येकच गोष्टीत सरांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो. आणि आज आपण इथे जे जमलेलो आहोत ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त 300वी जयंती आहे त्याच्यासाठी, म्हणजे त्यांचा 300व्या जयंतीनिमित्त गव्हर्नमेंटनी 300 रुपयाचं नाणं लॉन्च केलंय. त्याच्यानंतर त्यांचं नाव आपल्या जिल्ह्याला दिले, अहिल्यानगर जिल्हा असं नाव दिलेलं आहे. तर त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा त्यांचे ज्या गोष्टी मी आत्मसात करू शकते तर ते धर्म, संस्कार, संस्कृती आणि शिक्षण, तर ह्या चारही गोष्टींचा विचार करून इथून पुढे मी काम करेल. कदाचित आज ह्या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे की आपल्याकडे समाजाचा बघायचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे की आपण काहीतरी सामाजिक कार्य करतोय हा दृष्टिकोन, आणि तर त्याच्यामध्ये अजून माझी भर पडावी किंवा त्याच्यात अजून मला योगदान देता यावं हाच माझा उद्देश असेल. तर हा जो पुरस्कार आज मला दिला गेलाय तर त्यासाठी वागचौरे सर असतील, ग्रामपंचायत असतील, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व विरगावचे ग्रामस्थ, त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही, पण तरी पण मी 2 शब्द बोलतो. आज अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्तानं देशात भरपूर ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या ग्रामपंचायतीतर्फे हा एक कार्यक्रम करतोय. त्या कार्यक्रमामध्ये आपण 2 महिलांना आपण अहिल्यादेवी होळकरांचा पुरस्कार दिला. त्यानंतर त्यांचे आपण यशस्वी सत्कार पण केला. आता अहिल्यादेवीबद्दल सांगायचं ठरलं तर वयाच्या 8व्या वर्षी त्यांचं खंडेरावांशी लग्न झालं. त्यानंतर पुढील 29 वर्षानंतर त्यांना विधवा वैद्यक हे आलं, जीवन आलं. परंतु त्या दरम्यान त्या अहिल्यादेवींनी त्या समाजामध्ये 17व्या शतकामध्ये प्रचंड चालीरीती होत्या.
स्त्री शिक्षण नव्हतं, अस्पृश्यता होती, त्यानंतर समाजात भेदाभेद होती. आणि त्याही पलीकडे महत्वाचं गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस अहिल्यादेवींचे पती खंडेराव ते वारले, त्यावेळेस तिथल्या जाणकारांनी सांगितलं की तुम्हाला सती जावं लागेल. तर त्यांनी निर्णय घेतला की मी सती जाईल, उद्या मी स्वर्गात जाईल नरकात जाईल ते मला माहित नाही, पण जर मी जगले तर मी या समाजासाठी काहीतरी करू शकते. तर त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाअंती आज त्या अहिल्यादेवी आपल्या महाराष्ट्राच्या नाही तर अख्ख्या देशाच्या जगाच्या पटलावर त्यांचं नाव आहे. आणि त्या भूमीमध्ये आज आपण जन्म घेतलेला आहे. आणि त्या भूमीच्या नावावर म्हणजे अहिल्यानगर हे नाव केंद्राने जे दिलंय त्याला पुरेसं असं पाठबळ हे आपल्या जिल्ह्याने आपल्या केंद्राने राज्याने दिलं. आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विरगाव भूमीत आपण जन्माला आलो हे खूप मोठं भाग्य आहे. अहिल्यादेवीबद्दल सांगायचं ठरलं तर अहिल्यादेवी या वयाच्या 8व्या वर्षी लग्न झालं. 29व्या वर्षी त्यांचे पती खंडेराव हे एका युद्धात वीरमरण पत्करलं. त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी मल्हाररावांनी त्यांच्याकडं राज्यकारभार दिला. पण त्या सासऱ्यांना माहित होतं की आपण ज्यांना आपण राज्यकारभार देतोय त्या राज्यकारभार करण्यासाठी कार्यकुशल आहे, संयमी आहे आणि दूरदृष्टी पण आहे. त्यांनी जे बारव बांधल्या, जे घाट बांधले, त्यांनी असे त्यांचा निर्णय त्यांनी दुसऱ्यावर दिला नाही, तर त्यांनी स्वतः ज्यावेळेस घाट बांधायचा त्यावेळेस तिथल्या गावातील महिलांना बोलवलं, आपल्याला घाट कसा बांधायचा याच्याविषयी त्यांची मतं जाणून घेतली आणि तिथून पुढे हे केलं. आता जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे किंवा महसूल विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींना अहिल्यादेवींच्या प्रत्येक इमारतीचा अभ्यास करून ते पुढं नियोजन करत आहेत. आता ही 7/12 पद्धत आहे. आता सगळ्यांना 7/12 पद्धत माहीत असेल, पण ती 7/12 पद्धत आणण्याचं पहिलं कर्तृत्व हे अहिल्यादेवींचे. 7/12 ही पद्धत कुणाला माहित नव्हती. शासन दरबारी काय करायचं, गोरगरीब राहिला नाही पाहिजे, विणकरी असेल, शेतकरी असेल, सुतार असेल, त्यांच्यासाठी त्यांनी ज्यावेळेस इंदोरला त्यांचं संस्थान होतं त्यावेळेस इंदोरचं संस्थान त्यांनी दुसरीकडं नेलं. त्यावेळेस त्यांनी सगळ्या विणकामगार असेल किंवा आपले शेतमजूर असेल त्यांच्यासाठी एक अशी संस्था काढली. त्या संस्थेअंतर्गत त्यांना उत्पन्नाचे साधनं तयार केली. आणि फक्त शेतकऱ्याला काय पाहिजे, शेतकरी हा शेती करत नव्हतो जास्त करून, तर 7/12 पद्धत त्यांनी चालू केली. जर 12 झाडं लावली तर 7 झाडं हे शेतकरी असणार, 5 झाडं हे 5 झाडांचं उत्पन्न हे सरकारला द्यायचं, म्हणजे तो शेतसारा असेल. ही पद्धत आज आपल्या देशात चालू आहे. त्याचं खरं कर्तृत्व हे अहिल्यादेवींचं. आणि ज्यावेळेस अहिल्यादेवी या राज्यकारभार करत होतं, पेशव्यांचं एक उदाहरण देतो मी. त्यावेळेस रघुनाथराव पेशवे होते, त्यांना एवढी सोन्याची नगरी पाहिली, इंदोर शासन पाहिलं तर तिथं सर्व माणसं सुखी आहे. ते सुखी माणसं बघताना रघुनाथरावांची इच्छा प्रकट झाली की आपण त्या इंदोर संस्थानावर आक्रमण करावे. तर ते आक्रमण करत असताना त्यांनी एवढं परखडपणे त्या रघुनाथरावांना एक खलिता पाठवला की म्हणे की मी महिला आहे, तुम्ही मला आबला हे समजू नका, मी आबला नाही, माझ्याकडं जर लढाईची ताकद असेल तर मी माझ्या ज्या महिला आहेत त्यांची मी सशस्त्र फौज तयार करून मी तुमच्या पुढे लढायला उभी राहील. पण जर मी जिंकले तर तुमचं रघुनाथराव पेशवे पद आहे तुमच्या धोक्यात येईल, तुम्हाला अख्खा देश थुतू करेल तुमच्यावर. आणि मी लढले, भले मला मी वीरमरण येऊ द्या, पण मी ह्या देशाला ह्या जगाला दाखवून देईन की महिला ही आबला नसते, महिला ही शूरवीर असते. असे काही भरपूर प्रसंग आहे. एवढे मोठे दुःख जरी येऊन नंतर त्यांचा मुलगा निधन झालं, शासन झालं, एवढे करत असताना एवढ्या कणखर आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणता येईल त्यांना, कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी दान केलेले. आणि ज्यावेळेस आपण विचार करतो शनिवार वाडा ते आपण इंदोर ह्या रस्त्यांच्यावर जाताना जे बारव आहे त्या बारवांचा प्रत्येक पिढ्या पुनर्पतन झालं पाहिजे. आपल्या इथं ते योगायोगानं आपल्या इथं एक बारव आहे, त्या स्वामींनी सांगितल्या प्रकारे आपण बारवाचं आपण एक व्यवस्थित असं एक व्हिजन तयार करून एक अशी मेघडंबरी बनवून आपण मॅडम त्या अहिल्यादेवींचा एक पुतळा ठेवूया. आणि जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला कळेल की बाबा आपण तिथं एक ऐतिहासिक वारशामध्ये जगतोय. आणि तेच कशाला आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतोय, अगस्त्य ऋषींचं उदाहरण घेतोय, त्यानंतर आपण रामाचं उदाहरण घेतोय. तर अशी एक विरगावची एक वेगळी ख्याती, ती वेगळी ख्याती आपण सर्वांनी एक कोनशिला बनवून आपण बनूया असं मी या निमित्तानं बोलतो. आणि अहिल्यादेवींबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण
मला काय रावलं नाही बोलण्यासाठी, तरी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि अहिल्यादेवींचं कार्य हे जन्मोजन्मी असंच राहावं आणि आपल्या पिढ्यानं पिढ्या ही आपण कायम प्रेरित राहावं, हीच या चरणी मी त्यांना आदरांजली वाटतो, या निमित्तानं बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद.